नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्याच वेळेला बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आरोपी वाल्मिकी कराड यानं जामिनीसाठी जो अर्ज दिलाय त्याच्यावरती सुनावणी सुरू झाली. त्या सुनावणी दरम्यान जे काही व्हिडिओ म्हणून पुरावे सादर झाले ते पाहता, हे सगळं प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ, ज्याला कायदेशीर भाषेमध्ये आणि आपण अनेक वेळेला जो शब्द ऐकलाय ते म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर अशा दिशेने हे प्रकरण जाताना आपल्याला दिसतंय. काय झालं? तर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वतीनं एकमेकांचे मुद्दे खोडून काढले गेले. आधी वाल्मिक कराडच्या वतीनं असं सांगितलं, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकचा दुरान्वे सुद्धा संबंध नाहीये. कोसो मैल दूर होते वाल्मिक कराड होता जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं. त्याशिवाय मकोका जो लावला पोलिसांनी, त्याची जी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी परवानगी दिली, ते सुद्धा बेकायदेशीर आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही थेट संबंध वाल्मिक कराडचा नसताना, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला गोवण्यात आलंय, असा तो सगळा बचाव होता. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 6 वाजेपर्यंत या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू झाली. कारण खाली जे मकोका कोर्टामध्ये, विशेष कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे, त्याच्यात चार्जशीट म्हणजे आरोपपत्र किंवा आरोपनिश्चिती ही पुढच्या तारखेत साधारणतः मला वाटतं 16 तारखेला किंवा 19 तारखेला ते होईल आणि त्याच्या आधीच आपल्या आशिलाला जामीन मिळावा यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण ह्या प्रयत्नाच्या दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीनं जो एक लॅपटॉप न्यायाधीशाकडे देण्यात आला, तो लॅपटॉप त्यातले 21 व्हिडिओ हे अत्यंत महत्त्वाचे ठरतील भविष्यामध्ये आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे काय? दुर्मिळात दुर्मिळ कसं प्रकरण असतं आणि तो शब्द का वापरला जातो हे आपल्याला समजेल. साधारणपणे सरकारी पक्षाच्या वतीनं जो काही पुरावा देण्यात आला, त्याच्यावरून काय दिसतं आहे? ज्या दिवशी ही घटना घडली, त्या काळामध्ये मोकारपंथी ग्रुपवरती व्हिडिओ दाखवून, म्हणजे व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुख यांना जी असह्य अशी वेदना देत मारहाण करण्यात आली, त्याचं अक्षरशः लाईव्ह टेलिकास्टिंग त्या मोकारपंथी ग्रुपवरती झालं. त्याचे व्हिडिओ बनवले. आता प्रत्यक्षामध्ये मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाय द वे आम्हीच ते पहिले चॅनल होतो, की ज्यांनी या संदर्भातले फोटो दाखवले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः भूकंप आला. कारण ज्या पद्धतीनं अत्यंत क्रूर अशी ती मारहाण करण्यात आली होती, त्याच्यानंतर कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाला वेदना व्हाव्यात, असं ते सगळं होतं. त्याच्यानंतर लघुशंकावालं जे सुरेश धसानी सभागृहात सांगितलं होतं, तेही खरं आहे हे लक्षात आलं. पण तेव्हा ते व्हिडिओ आहेत, अशा संदर्भातली कल्पना होती. पण ते केव्हा न्यायालयीन पातळीवरती पुढे येतात याची वाट सगळेजण पाहत होते. आता ते पुढे आले. काल 11 ते 6 ह्या दरम्यान ही सुनावणी झाली. जे वेगळ्या माध्यमांनी लिहिलंय त्याप्रमाणे बचाव पक्षानं किमान 16 वेळेला विनंती केली, की आमची तारीख पुढे ढकला. आता त्याचा हेतू काय असावा? कारण सरकारी पक्षानं बरेचसे महत्त्वाचे असे पुरावे सादर केलेले आहेत असं दिसतंय आणि त्या पुराव्याच्या आधारावरतीच हे प्रकरण आता रेअरेस्ट ऑफ रेअर, दुर्मिळात दुर्मिळकडे चाललंय. कसं? एक तर तुमच्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत. त्या पुराव्यामध्ये आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करताना दिसतायत. मोकारपंथी ग्रुपवरती त्यांचा एक असा ग्रुप आहे. मोकारपंथी ह्या शब्दातच सगळं आलं. हे मोक्कारच लोक आहेत ते. त्या मोक्कार लोकांनी त्या व्हिडिओ कॉल करून वाल्मीकरांना हे सगळं दाखवलं. मग त्याच्यात तो 2 कोटीच्या खंडणीचा विषय वगैरे काल सरकारी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आला आणि मी हे समजू शकतो, की आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा इतका निर्घृण असा खून करण्यात आल्यानंतर कुठल्याच संवेदनशील माणसाला ते व्हिडिओ बघणं शक्य नाहीये आणि त्यातल्या त्यात त्यांच्या कुटुंबातले सदस्य तर ते बघूच शकत नाहीत आणि त्यामुळं ते संतोष देशमुखांचे बंधू आणि त्यांच्या कुटुंबातले नातलग हे कोर्टाच्या बाहेर आले आणि ती कल्पना करूनच ते रडू लागले. आणि मग असं पण होऊ नये, असं त्यांचं मत आहे, की आम्ही काहीतरी असं कृती करत आहोत, की ज्याच्यामुळं न्यायालयावरती दबाव यावा म्हणून आम्ही ते बाहेर येऊन रडलो आणि त्याचे अर्थातच फोटो माध्यमातल्या सहकार्याने घेतले आणि ते आज वेगळ्या माध्यमामध्ये प्रिंट होऊन आलेले आहेत. आता मी हे का म्हणतोय, की दुर्मिळात दुर्मिळ? तर दुर्मिळात दुर्मिळ हे केरळ सरकारविरुद्ध आरोपी, पंजाब सरकारविरुद्ध एक आरोपी असे सगळे तपशील यापूर्वी पण मी व्हॉट इस द मीनिंग ऑफ दुर्मिळात दुर्मिळ, रेअरेस्ट ऑफ रेअर हे महाराष्ट्राला सांगितलंय. तसं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे, की दुर्मिळात दुर्मिळ जे प्रकरण आहे, त्याचे काही निकष आहेत. मुख्यत्वे 3 ते निकष आहेत.
या 3 निकषावरती कोर्ट पाहतं, की दुर्मिळात दुर्मिळ आहे का? एक, या कोणत्याही घटनेमुळं समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का? जो सोशल कॉन्शियस ज्याला असतो त्याला काही धक्का लागलाय का? ह्या प्रकरणात आपल्याला असं दिसतंय, की जाती पुढे जाऊन जो सोशल कॉन्शियस होता त्याला ह्या सगळ्या प्रकरणामुळे धक्का बसला. एका जिल्ह्याची तर बदनामी झालीच झाली. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण मनुष्य आहोत की नाही इथपर्यंत लोकांना वाटायला लागलं. म्हणजे ज्यांचा ह्या प्रकरणाशी दुरान्वयी सुद्धा संबंध नाहीये, जे कुठल्यातरी वेगळ्याच जिल्ह्यात राहणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं, की संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं हाल करून मारलं, तर हे काही बरोबर नाहीये. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? त्यामुळे पहिला जो निकष आहे, की रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये सोशल कॉन्शियसला, फॅब्रिकला काही धक्का बसला का? येस. त्यामुळे तो पहिला निकष पूर्ण झाला. दुसरा, ज्यावेळेला हे गुन्हेविषयक कृती अर्थात अल्पवयीन मुलं, त्यांच्या संदर्भातले आणखी काही बरेचसे निकष आहेत. पण जो काही लसावी दिसतोय, जेव्हा हा गुन्हा केला तेव्हा तो फिट ऑफ अँगरमध्ये होता का? नाही. कारण संतोष देशमुख यांची ते वाट पाहत बसले होते. 2 कोटीच्या खंडणीला त्यांनी विरोध केलाय. त्यानंतर ते जेव्हा तिथे गावात गेले, त्या सुरक्षा रक्षकाला मारायला, तेव्हा संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला, त्यांनी पण मारलं वगैरे असे ते सगळे संदर्भ आहेत. त्यामुळं इट्स अ रायव्हलरी. इट्स नॉट अ फिट ऑफ अँगर, की काहीतरी अचानकच घडलंय. त्यामुळं तो दुसरा निकष पण तिथे पूर्ण होतो आणि दुर्मिळात दुर्मिळ घटना म्हणजे ज्या पद्धतीनं हा गुन्हा केला गेला आहे, त्यामुळं ज्यांच्या संदर्भामध्ये तो गुन्हा झालाय, त्याला कशा यातना दिल्या गेल्या, त्या यातना देत असताना या गुन्हेगारांची मनोवृत्ती काय होती? असे जे 3-4 निकष आहेत, त्या सगळ्या निकषावरती हे प्रकरण आता बसतंय. आणि त्यामुळं असं दिसतं आहे मला, की सरकारी पक्षाने हा शब्द वापरलाय काही ठिकाणी दुर्मिळात दुर्मिळ आणि श्री उज्ज्वल निकम यांनी पण एन-डी-टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचा उल्लेख केला आहे, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण आहे. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण म्हणजेच फाशीची शिक्षेची मागणी. असे कित्येक गुन्ह्याविषयक घटनाक्रम आहेत, की ज्याच्यामध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर हे कोर्टात सिद्ध झाल्यानंतर त्या गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यानंतर ते गुन्हेगार खितपत पडलेत. एकदा का तुम्हाला 7 आणि 7 पेक्षा अधिकच्या वर्षाची शिक्षा झाली, की तुम्हाला सहजासहजी जामीन होत नाही. त्यामुळे आता आरोपीच्या वतीनं हे जे प्रयत्न सुरू आहेत, की जामीन व्हावा, ती शक्यता मला तरी इतक्यामध्ये जोपर्यंत संपूर्ण निकाल येत नाही, तोपर्यंत वाटत नाही आणि जर त्याच्याही मध्ये कठोरात कठोर शिक्षा सुनावली गेली, तर मग मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि ते जे सगळे आरोपी आहेत, ते तह-हयात जेलमध्ये राहू शकतात. इतका अर्थ आहे त्या रेअरेस्ट ऑफ रेअर ह्या शब्दाचा. आणि म्हणूनच हे 21 व्हिडिओ अत्यंत क्रुशियल एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो, तसे ते पुरावे आहेत. त्या पुराव्याच्या आधारावरती सरकारी पक्ष आता कठोरात कठोर शिक्षेची मागणी करेल असं दिसतंय आणि म्हणूनच या सगळ्या सुनावणीकडे आपलं अत्यंत बारकाईने लक्ष आहे. याचे जे सामाजिक परिणाम दोन्ही समाजाला भोगावे लागतात, तेही आम्ही अत्यंत धाडसाने महाराष्ट्राला सांगतोय. कोणताही समाज अशा कोणत्याही कृतीला पाठिंबा देत नाही, हे सुद्धा महाराष्ट्राने लक्षात घ्यायला हवं. थांबूया आपण इथे.